1 मिनिटाचा टायमिंग लावतोय. जागेवरती 2 उड्या कसा मारतो नाही तशा जंप करायच्या आहेत. ज्यांना जमणार नाही त्यांनी फक्त जागेवरती चालला. ठीक आहे, टायमिंग लावलंय. हां, आता लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला आपण ह्या अशा दर 1 तासानंतर लहान लहान ॲक्टिव्हिटी करतो, ह्याचं कारण काय, जर आपण दिवसभरामध्ये 500 कॅलरीज बर्न केल्या, म्हणजे व्यायामातून 500 कॅलरीज बर्न केल्या, तर आठवड्याला 3500 कॅलरीज बर्न होणार. म्हणजे आठवड्याला अंदाजे अर्धा किलो वजन कमी होणार. असं महिन्याचं 4 आठवडे झालं. 4 आठवड्यामध्ये 2 किलो वजन कमी होणार आहे. आपण दिवसाला 500 कॅलरीज बर्न केल्या तर सकाळी उठल्यापासून आपले व्हिडिओ असतात, ते व्हिडिओ बघून व्यायाम करा, व्यायामाला सुरुवात करा. आणि हेच जर आपण 1000 कॅलरीज बर्न करायला लागलो 1000 दिवसाला, तर बघा आठवड्याला 7000 कॅलरीज झाल्या. म्हणजे आठवड्याला 1 किलो वजन कमी झालं. अंदाजे कमी जास्त होऊ शकतं. मग हे आपलं 4 आठवड्यात 4 किलो वजन कमी झालं. मग बघा, तुम्हाला पाय दुखत असेल तर असं जॉगिंग करा किंवा चाला. फक्त 1 मिनिट टायमिंग लावलंय. मग ह्या लहान लहान ॲक्टिव्हिटी ह्या केल्याच पाहिजेत, तर आपल्या कॅलरीज चांगले बर्न होतील. एकदमच बर्न करायला पाहिजे असं काही नाही. थोडं टप्प्यानं झालं 1 मिनिट टायमिंग. लहान लहान गोष्टी आहेत, लहान लहान आपण जे काय करतो ॲक्टिव्हिटी, त्याच्यातून चांगल्या कॅलरीज बर्न होतात. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतंय. त्याच्यामुळे तुमचा मेटाबॉलिक रेट चांगला सुधारतोय. धन्यवाद.